ट्रॅव्हल क्षेत्रातलं मोठं नाव म्हणजे सचिन ट्रॅव्हल्स। या क्षेत्रात अटकेबार झेंडे फडकवणाऱ्या सचिन ट्रॅव्हल्सचे मालक सचिन जकातदार याला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे, फसवणुकीच्या गुन्ह्याखाली। परदेशात पाठवण्याच्या आमिषानं अनेकांना लाखो रुपयाचा गंडा घातल्याचा आरोप त्याच्यावर आहे। ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे। अद्याप पाहतो एकूण 85 अशा ग्राहकांच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त आहेत। यातील जी रक्कम आहे आतापर्यंत फसवणूक झालेली ती रक्कम 86 लाखापेक्षा जास्त रक्कम आहे। सचिन जकातदारच्या विरोधात तब्बल 84 लोकांनी फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या। हा संपूर्ण घोटाळा 86 लाख रुपयांचा असून जकातदारला 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आरोपीचा कस्टडी 4 एप्रिल पर्यंत घेण्यात आलेली आहे आणि पोलीस त्याच्याकडे विचारपूस करून चौकशी करत आहेत। सचिन ट्रॅव्हल्स ही पर्यटन क्षेत्रातली नामांकित कंपनी, पण गेल्या काही वर्षापासून ती तोट्यात चालली आहे। आर्थिक अडचणीत असताना कंपनीनं परदेशवारीची बुकिंग घेणं टाळायला हवं होतं, मात्र तसं न करता त्यांनी परदेशवारीचं ऍडव्हान्स बुकिंग घेतलं आणि ग्राहकांची फसवणूक केली। एवढंच नाही तर परदेशवारीसाठी सचिन ट्रॅव्हल्स मार्फत गेलेल्या अनेक प्रवाशांना तांत्रिक कारण सांगून त्यांच्याकडून हजारो रुपये उकळले, अशीही तक्रार आहे। तक्रारदारांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।